पालघरच्या चिल्हार बोईसर मार्गावर भरधाव ट्रेलरनं आता शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडल्याचं सध्या समजतंय। यामध्ये एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झालेत। 8वीत शिकणाऱ्या मुलाचा यामध्ये जागीच मृत्यू झाल्याचं सध्या समजतंय। आपण धक्कादायक अशी बातमी पालघरमधून पाहतोय, ज्या ठिकाणी भरधाव ट्रेलरनं शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडलेला आहे आणि यामध्ये एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याचं सध्या समजतंय। सोबतच 2 जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तो 8वीत शिकत होता आणि या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचं सध्या समजतंय। धक्कादायक असा प्रकार हा घडलेला आहे पालघरमध्ये। पालघरच्या चिल्हार बोईसर मार्गावर हा प्रकार घडलेला आहे। आपण त्या संदर्भातली ही दृश्य सुद्धा पाहू शकतो। भीषण असा हा अपघात घडलेला आहे। शाळकरी विद्यार्थ्यांना या अपघातामध्ये उडवण्यात आल्याचं सध्या समजतं। यामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर 2 जण यामध्ये गंभीर जखमी असल्याची सध्या माहिती मिळते। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, अतिशय धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल, पालघरमध्ये हा अपघात घडलेला आहे, नेमकं काय घडलं? बघितलं तर बोईसर चिल्हार मार्गावर नागझरी येथे 10:30च्या सुमारास हा अपघात घडलाय। शाळकरी विद्यार्थी जे आहेत ते शाळेच्या दिशेने जात असताना त्यांना ट्रेलरनी मागून जे ती धडक दिली। यामध्ये एका विद्यार्थ्याचा जो आहे तो जागीच मृत्यू झालाय, तर दोघांना जे आहे ते उपचारासाठी जे आहे ते अधिकारी रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। आणि एकंदरीत बघितलं तर जो ट्रक चालक होता तो ओव्हरटेक करत होता आणि ओव्हरटेकच्या नादामध्येच त्यांनी जे विद्यार्थी होते यांना मागून धडक दिली होती। त्यामध्ये एकाचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। सध्या दोघांचं जे आहे ते उपचार नागझरीच्या अधिकारी रुग्णालयात सुरू आहेत। हो, नक्की जितेंद्र, पोलीस या संदर्भात नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। बेळगावच्या सौंदत्ती यल्लम्माजवळ खासगी ट्रॅव्हलची ट्रकला धडक बसलेली आहे। या अपघातात 14 भाविकांचा जागीच मृत्यू झालाय। सर्व मृत भाविक हे कर्नाटकामधील शिमोगा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं सध्या समजतंय। धक्कादायक अशी बातमी बेळगावमधून आपण पाहतोय। सौंदत्ती यल्लम्माजवळ खासगी ट्रॅव्हलची ट्रकला धडक बसली आणि या ट्रॅव्हल्समध्ये जे भाविक होते जवळपास 14 भाविक यांचा जागीच मृत्यू झाल्याचं सध्या समजतंय। भीषण असा अपघात हा घडलेला आहे आणि ज्यामध्ये 14 भाविकांचा जागीच मृत्यू झालाय। या संदर्भातील माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षता नाईक सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षता, भीषण असा अपघात घडलेला आहे ज्यामध्ये 14 भाविकांचा मृत्यू झाल्याचं सध्या समजतंय। हो गौरी, 14 भाविकांचा जागीच मृत्यू झालेला आहे। ही घटना आज सकाळी घडलेली आहे। शिमोगी जिल्ह्यातील भद्रावती येथील भाविक बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती डोंगरावरील यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातलेला आहे। थांबलेल्या ट्रकला टेम्पो ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिली, त्यामुळे हा भीषण अपघात झाला। या घटनेमध्ये 14 जण मृत्यू झालेले आहेत। ही घटना बॅडगी तालुक्यातील गुंडेनाळ येथील महामार्गावर घडली आहे। हा भयंकर इतका अपघात होता की अपघातानंतर घटनास्थळी मृतदेह रस्त्यावर सुद्धा विखुरलेले पाहायला मिळाले। या भीषण अपघातात 6 महिलांसह लहान मुले आणि पुरुषांचा देखील मृत्यू झालेला आहे। सध्या मृतदेह हावेरी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। तसेच महामार्ग पोलिसांनी काही काळापुरता सुद्धा बंद केला गौरी। हो, नक्कीच अक्षता, आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा या अपघाताची भीषणता पाहू शकतोय। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।